हाय हॅलो, कसे आहात सगळेजण? मजेत ना? आणि उन्हाळा काय म्हणतोय, कारण ऊन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे खूप गरमी वाढलेली आहे. सो सगळ्यांनी हायड्रेटिंग राहा. इथे रोजचीच कामं चालली होती. आज संध्याकाळी वडापावचा बेत होता, तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. सो तुम्ही कसे करता, माझी काही पद्धत, तर ही पद्धत बघितल्यानंतर तुम्हीही कधीतरी एकदा ट्राय करा आणि तर कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे मशीनमध्ये काही कपडे लावले होते आणि अर्धे सकाळी वाळून झाले होते, जे हाताने लवकर धुतले होते ते. साड्या वगैरे ते मशीनला नाही लावत, आपले डेली यूजचे असतात तेच मशीनला लावते. ते सगळं वाळून झाल्याच्यानंतर खूप म्हणजे उकाडा इतका वाढला आहे ना. आणि अचानक दुपारनंतर पावसाचं वातावरण झालं, थोडासा भुरभुर असा पाऊसही आला. त्यामुळे सगळ्यांना इच्छा अशी गरमागरम काहीतरी खायची झाली. त्यामुळे आम्ही ठरवलं की इथं वडापाव करूया. आणि वडापाव करण्यासाठी इथं मिक्सरमध्ये मी आधी लसूण, मिरची आणि आपली जी हिरवा आपण ठेचा करतो सेम तसा ठेचा करून घेतला. मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला, कारण लाईट जाती येते म्हणून आधी वाटण्याचं काम आहे ते सगळं कंप्लीट केलं. ते झाल्याच्या नंतर बटाटे लावून घेतले होते मी कुकरला. आणि पाऊस थोडा थोडा येत होता म्हणून म्हणलं आपले कपडे थोडेफार आहेत ते बाकीचे काढून घडी करून ठेवावे. आणि काल इथं अख्खाच्या अख्खा आईस्क्रीमचा टब आम्ही खाली केला होता. तर ते दाखवत होते मी तुम्हाला. ते झालं. त्यानंतर आपली घरातली किचनमध्ये बाईच्या जातीला किरकोळ कामं भरपूर असतात, ती सांगता येत नाही केली पण ती होतात, तर ती दिसत पण नाही. तो असं काही वातावरण झालं होतं मस्तपैकी. आणि मातीचं खूप छान असं सुगंध येत होता ना, म्हणजे खूप तिथून जाऊशीच वाटत नव्हतं. आणि आत्ता जाऊन ती खावीच जाय असं झालं होतं. आणि मागं आमचं ग्राउंड होतं, त्यामुळे खूप छान असं मातीचा वास येत होता ना. त्यामुळे थोड्या वेळ गॅलरीतच थांबलो. आणि खूप छान अशी हवा वगैरे रोज असं उन्हाळ्याच्या दिवसात अनुभवायला भेटत नाही, त्यामुळे 5-10 मिनटं स्वतःसाठी चालतात. आणि पावसाचे इथं थेंब बघत होते मी, हातावर पडतील का. आणि 1-2 पडत होते, पण व्हिडिओमध्ये ते काही एवढे दिसत नव्हते. पण छान असं वातावरण झालं होतं. सो तुमच्या इथंही तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता आणि तुमच्या इकडेही पाऊस झाला का मला नक्की सांगा. आणि हा पिल्लू खूप पाऊस एन्जॉय करत होता पप्पांसोबत, कारण त्याला मस्ती आत्ता इतकी लागते ना की खूप. आणि बाहेर नको जाऊ म्हणलं की त्याला पहिलं जायचं असतं, त्यामुळे पप्पा म्हणतात तुला सोडू का खाली. त्यामुळे त्यांची इथं मस्ती चालली होती, तरी त्याला बाहेरच जायचं होतं. आणि सारखं आता त्याचं घरात नको बाहेर पाहिजे. तर इथं सगळ्यांचं टी व्ही बघणं चालू होतं. संध्याकाळच्या वेळेस ना असे सगळेजण एकत्र असले की खूप छान वाटतं, कारण असं एकत्र वेळ फार कमी भेटतो. कारण प्रत्येकाला जरी एकत्र असलो तरी आपापली कामंही असतातच. आणि आई इथं मंदिरात जायला निघाल्या होत्या, तो मागे लागेल म्हणून तो गेल्याच्या नंतर आवरून निघाल्या त्या. आणि तो काय करतो आता, पहिलं लक्ष ठेवतो की मागे म्हणजे कोण चाललं आहे का. ते गेल्याच्या नंतर माणूस 10 मिनटं तरी तो आपलं भोकड पसरतोच आणि रडत राहतो. हे सगळ्याच पोरांचं सेम असेल. सो आईने तर बाय केलं, मग ते सांगत होत्या थोडंसं, ते आत्ता काही आठवत नाही काय सांगत होत्या. सो त्या गेल्या. मग इथं मी पीठ भिजवायला घेतलं आपलं वड्यासाठीचं. डाळ घेतली, डाळ आम्ही घरीच दळून आणली होती आपल्या डाळीची. आणि त्यामध्ये लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर, ओवा, जिरं, हळद असं सगळं मिक्स करून घेतलं. आणि खूप अशी पातळ स्लरी करून घेतली. थिकनेस तुम्हाला हवी तशी करून घ्या, कारण घट्ट पातळ तुम्हाला, आम्हाला पातळच जास्त आवडतं, कारण तेल राहत नाही. जाड असं वरती राहिलं असेल की कोण जास्त वडापाव असं आवडीने खात नाही, थोडे पातळ असेल तर. आणि इथं संध्याकाळच्या वेळेस अशी छान अशी कॉफी झाली होती. आणि अशा प्रकारे पीठ झालं होतं. थोडंसं मी फर्मेंटेशनसाठी ठेवलं, कारण आधीच मिक्स केलं होतं लवकर, त्यानंतर तेल खूप राहत नाही त्यामुळे. आणि ते ठेवून झाल्याच्यानंतर कॉफी एन्जॉय केली मस्त अशी. कॉफी झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्या किचनकडे आले. बटाटे उकडून झाले होते आणि ह्याच्यामध्ये ना पुदिना वाटायचा राहिला, पुदिना होता, त्यामुळे मी परत पुन्हा वाटून घेतलं. आता कढईमध्ये तेल घेते आणि कांदा, कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं मी रेडी करून ठेवलं होतं. तेल टाकल्याच्यानंतर जिरी तडतडू दिली, मोहरी टाकली. मोहरी टाकल्याच्यानंतर लसूण जो चिरला होता तो, थोडंसं अशी फोडणी तडका बसला ना की खूप छान होतात असे वडे. त्यानंतर कढीपत्ता 2 मिनटं असे छान रोस्ट करून घेतले.
रोस्ट करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जो मसाला काढला होता ठेचाचा तो त्यात मिक्स केला. हळद आणि मीठ थोडंसं चवीनुसार परत टाकलं, कारण वाटताना थोडं ऑलरेडी टाकलं होतं मी. पण त्यानंतर कांदा टाकला. कांदा बाय चॉईस आहे, कोण टाकतं नाही टाकतं, पण आम्हाला सगळ्यांना वडापावमध्ये कांदा हा आवडतो, त्यामुळे मग मी टाकला होता परतायला. ते झाल्याच्या नंतर छान असं परतून घेतलं थोडा वेळ. आणि बटाटे इथं मॅश करून घेतले होते. उकडलेले बटाटेही खूप छान उकडले होते. जरा निबर बटाटे जास्त चांगले उकडले नाही की ते वडापाव खाताना पण चांगले लागत नाही. मीडियम खूप उकडले तरी ते तळताना खूप त्रास देतात. सो मीडियम उकडले बटाटे की वडापाव हे आपले छान होतात. आणि इथं मी बटाटे टाकून घेतले. आता आपल्या आतला आलू मिक्स सगळं हे सामान आहे ते मिक्स करून घ्यायचं. रोज ना भाजी भाकर हे सगळं आपणही कंटाळतो, आणि घरात कसं मुलं खाणारी असेल ना, त्यांच्या निमित्ताने का होईना वेगवेगळ्या रेसिपी आपण कितीही दमू द्या घरातली कामं करून, पण ते जे आहे मुलांमुळे ते आपण करतोच. सो आमचं पिल्लू अजून लहान आहे, त्यामुळे आम्ही करतो आहे असं मध्ये आधी. आणि तेल इकडे तापायला ठेवलं होतं, कारण मला थोडीशी हॉटेल स्टाईल आपण लाल चटणी करतो ना ती करायची होती, आणि मिरच्याही तळायच्या होत्या. आणि आपलं जे पीठ केलं होतं मी त्यातूनच करणार होते. आपण खाली कुरकुरीत भजी तळतो तशीच सेम प्रकारे तळून घेतली, अशी ब्राऊनमध्ये, खूप जास्त नाही पण ब्राउनिशमध्ये असं थोडीशी कडक होईपर्यंत तळून घेतली. आणि मिरच्या इथं चिरून घेतल्या होत्या मीठ भरून. आणि ते काढून झाल्याच्या नंतर खूप सोपी आहे. हॉटेलमध्ये जशी सेम सुकी चटणी लागते ना, सेम तशीच लागते. तुम्हीही कधी नक्की ट्राय करा. आणि मिरच्या तळायला टाकल्या तोपर्यंत ते आपण कुरकुरीत काढलं होतं ते जरा गार होते मिक्सरमध्ये, कारण गरम वाटलं ना तर एकदम खूप असं हे कडकपणा राहत नाही त्याला चटणीला. त्यामुळे थोडंसं गार झाल्याच्यानंतर तोपर्यंत आपल्या छान अशा कुरकुरीत मिरच्याही तळतात. गार झालं त्याच्यामध्ये आता हा लसूण एवढा घेतला मी, गावरान सोललेला नाही, तो ॲड केला. लाल तिखट ॲड केला, मीठ ॲड केलं आणि जिरं. हे सगळं छान असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक असं नाही वाटायचं, थोडं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे. मिरची आणि चटणी तर आपली वडापावसोबतची तयार आहे. आता इथं मी वडे करून घेते. वडे करायला स्टार्ट केलं होतं. तर वडे असे खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही, मीडियम साईजचे आम्ही वडे केले होते पावाच्या हिशोबाने, कारण आत्ता पावाची साईज जरा लहान झाली आहे. तुमच्याकडे झाली का माहीत नाही, पण आमच्या इथे थोडीशी लहान झाली. आधी छान मोठे पाव भेटायचे, तो आत्ता त्या पावाच्या साईज माहीत होती म्हणून मी त्याच हिशोबाने सगळे असे वडे तयार करून घेतले. आणि 3 बटाटे होते, आम्ही चौघांना भरपूर होतात, कारण घरी केलेले असेल की पोटभर होतं ते. 2-3 वडापावच्या वरती जास्त कोणी खात नाही, जरी खायची इच्छा झाली असेल तरी मग जास्त करून का उपयोग होत नाही. सो असे सगळे वडे तयार करून झाले. असे व्हिडिओमध्ये दाखवतो इतक्या पटकन झाले तर किती बरं होईल. त्यानंतर इथे तळायला घेतले मी. एक टाकून बघितलं, म्हणलं कसं तळतं आहे कसं नाही, नंतर पाणी ॲड करायला. सो तेल आपलं छान असं तापलं होतं. मीडियमच ठेवला होता गॅस, जास्त मोठा नाही. आणि तेल आपलं कडकडीत तापल्याला हवं, त्याशिवाय मग वडे असे क्रिस्पी होत नाही आणि तेलही खूप धरत नाही वड्यांना. कमी तेलाचे वडे म्हणतो ना, सेम तसे होतात. तुम्ही कधी नक्की ट्राय करा. आणि ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला वेगळं काय वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कसे करता, आणखीन काय ॲड करायला हवं होतं हेही सांगा मला. आणि छान असे 3-3च टाकले, जास्त नाही टाकले, कारण तेलाची फ्लेम सगळ्या वड्यांना लागूच तर परत वड्यांना तेल धरतं. त्यामुळे जितके बसत आहेत त्या तेलामध्ये तितकेच टाकले मी. आणि शक्यतो 3-3 4-4 असे, खूप जास्त मी टाकत नाही कधी, असेच 3-3 4-4 तळून घेत असते. वडे आता क्रिस्पी झालेत. गॅस थोडंसं वाढवला मी, आणि ते झाल्याच्यानंतर थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत असे छान रोस्ट केले त्याला. आणि काढल्याच्यानंतर तुम्हाला दिसेलच, आय नो तुम्हालाही पाणी सुटलं असेल. आणि वडापाव ही अशी गोष्ट आहे ना, ती प्रत्येक ठिकाणी म्हणजे भेटते म्हणजे भेटतेच, कुणाला माहीत नाही असं नाही आहे. वडापाव म्हणजे म्हणतात ना फेमस, तसंच आहे कुठल्याही ठिकाणचं का, वडापाव तो वडापाव, वडापावला बाकी कशाचीच सर नाही, ते खरे. आणि ते झाल्याच्यानंतर छान असे सगळे वडे गरम गरम तेलात तळून घेतले. आणि टेस्टला इतके छान झाले होते, इतके छान की असं अजून खाऊशी वाटत होतं, संपूच नाही असं वाटत होतं. त्यातल्या त्यात गरम असते तर
गरम आणि वातावरण असं छान झालं होतं ना. खूप छान असं वातावरण झालेलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी आमच्या आजूबाजूच्या एरियांमध्ये पाऊसही पडला. आणि पाऊस पडल्याच्या नंतर आईने तर पाव भाजायला घेतले होते, कारण आत्ता पाव शक्यतो नाही खाल्लेले चांगले आहेत, पण कभी कभी चलता आहे. म्हणून मग फर्स्ट प्लेट तयार केली, ते पप्पांना दिली, कारण कसे झालेत म्हणून पप्पांना आमच्या